सहस्वग्गो योच वससतं जीवे दुप्पन्यो असमाहितो एकाहं जीवितं सेयो पन्यावंतस झायिनो। जो दुष्प्रज्ञ आणि ध्यानरहित आहे तो जरी 100 वर्षे जगला तरी त्यापेक्षा जो प्रज्ञावान ध्यानयुक्त आहे त्याचे 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय। अर्थकथा अरण्यात राहून अरहंतपद मिळवलेला एक भिक्षू बुद्धाला भेटण्यासाठी येत होता। दमल्यामुळे तो एका सपाट शिळेवर बसला असता तो ध्यानानंदात बुडून गेला। एका खेडेगावाची लूट करून मिळालेला ऐवज घेऊन काही लुटारू तो भिक्षू जेथे ध्यानस्थ बसला होता त्या शिळेजवळ आले। काळोख झालेला असल्यामुळे त्यांना ध्यानस्थ भिक्षू म्हणजे तोडलेल्या झाडाचा बुंधा किंवा खुंट आहे असे वाटले आणि लुटून आणलेल्या सर्व वस्तू त्यांनी त्याच्या डोक्यावर ठेवल्या आणि ते झोपी गेले। सकाळी उजाडल्यावर चूक लक्षात येऊन त्यांनी भिक्षूची क्षमा मागितली आणि ते भिक्षू बनले। आपल्या गुरुभिक्षू बरोबर ते बुद्धांकडे आले। त्यांचे संभाषण ऐकून बुद्धांनी चांगल्या विचाराबद्दल त्यांची प्रशंसा केली।